जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून पूर्वीच होणार। हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून पूर्वीच होणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे। मित्रांनो, राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं, या दरम्यान कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले, सरकारला धारेवरती धरण्यात आलं। जुनी कर्जमाफी असेल किंवा नवीन सध्या असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती असेल, याच्यावरती वेळोवेळी विषय मांडण्यात आले आणि याच पार्श्वभूमीवरती आता या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नेमके काय बोलणार, कर्जमाफीची घोषणा करणार का, या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। आणि याच हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफी 1 जुलै पूर्वीच केली जाणार असल्याची ग्वाही पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे। 2017 मध्ये 2019 मध्ये कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत आहे। याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे, ज्या समितीच्या माध्यमातून सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अभ्यास केला जात आहे। याचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर केला जाईल आणि याच्यानंतर शेतकऱ्यांची कशा प्रकारे कर्जमाफी करायची हे शासन या ठिकाणी ठरवणार आहे। आणि मित्रांनो, याच केल्या जाणाऱ्या उपाययोजनापैकी एक उपाययोजना म्हणजे सध्या शेतकऱ्यांची असलेल्या थकीत कर्जांची कर्जमाफी ही एक उपाययोजना असणार आहे। हीच उपाययोजना 30 जून पूर्वीच केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज विधान भवनामध्ये देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एक नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे। परंतु याच्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा एप्रिल पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे, कारण एप्रिल महिन्यामध्ये या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत, कशा प्रकारे ही कर्जमाफी केली जाणार आहे, या सर्वांबद्दलची माहिती उघड होणार आहे आणि याच्यानंतर 30 जून पूर्वी या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। आशा करूया 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहेत, ज्यांचं पावसामुळे नुकसान झालेले असे शेतकरी, याचबरोबर 2019 पासून आतापर्यंत थकीत असलेले शेतकरी हे देखील या कर्जमाफीसाठी पात्र केले जातील। आता याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील ते अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु तुर्तास तरी हा एक दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काय उत्तर दिलेलं आहे। आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे, या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा, आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो।